नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जर आपण FIDI चा डाटा बघितला तर आपल्याला काय दिसतं, 24 ऑगस्टचा डाटा आहे. FI आणि DI दोघांनी पण काय मूड होतं, दोघांचं पण बाईंगचा मूड होता. जवळजवळ FIने 508 करोडची बाईंग केली आणि DIने 356 करोडची काय केली, बाईंग केली. आता हा जो डाटा आला हा झाला आपला डेलीचा डाटा. पण डेलीचा डाटा जर आपण मंथली डाटा बघितला तर दोघांचा जो व्ह्यू आहे तो बुलिश आहे. आणि अशा वेळेस कधी पण ध्यानात ठेवा, ज्यावेळेस असा व्ह्यू असतो त्यावेळेस कायम मार्केटमध्ये एक डीप येतो, एक ठीकठाक ॲव्हरेजिंग होती. आता बँक निफ्टीमध्ये ॲव्हरेजिंग अजून जितकी पाहिजे तितकी झालेली नाही आहे. सो जर ते ॲव्हरेजिंगला जर मार्केट आलं तर ध्यानात ठेवा 55,500चा एक स्ट्रॉंग सपोर्ट मार्केटमध्ये आहे. कारण तिथं खूप स्ट्रॉंग लिक्विडिटी आहे. त्या लिक्विडिटीनंतर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग बूस्ट येऊ शकतो. निफ्टीमध्ये तसंच आहे, 23,039चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तिथं जर आलं तर परत एकदा स्ट्रॉंग बूस्ट येऊ शकतो. ओके, तर असा जो डाटा आहे इथं डायरेक्ट मॅनिप्युलेट व्हायचं नाही आणि डायरेक्ट सीईला बसायचं नाही. ओके, ठीकठाक गॅप डाऊन येऊन द्यायचं. गॅप डाऊन आल्यानंतर एकदम ठीकठाक मोमेंट येऊन द्यायचा. कधी पण ध्यानात ठेवा वेट अँड वॉचची भावना ठेवायची आणि त्यावेळेसच आपला ट्रेड चांगला बनतो. ओके, हे समजलं तुम्हाला. त्यानंतर इयरली जर बघितलं तर इयरली FIचा मूड कुठंतरी चेंज होताना दिसतोय. ती 4 लाखाची सेलिंग होती, ती कुठंतरी आता 3.5 लाखावर आली आणि DIचा मूड पूर्णतः बाईंगला आहे. म्हणजे आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर जे आहे म्हणजे भारतातले ते पूर्णतः CE साईडला होल्डिंग करून बसलेले आहेत. राईट, तुम्हाला FIDIचा डाटा समजला. ओके, आता मग ग्लोबल मार्केट बघूया त्यामध्ये काय चाललं आहे. आता ग्लोबल मार्केट बघितलं तर ग्लोबल मार्केटमध्ये चाललं आहे सर्वात महत्त्वाचं आहे आपली गिफ्ट निफ्टी. गिफ्ट निफ्टी बघा तुम्ही निगेटिव्ह ट्रेड करत आहे, म्हणजे 29 पॉईंटने निगेटिव्हमध्ये ट्रेड करत आहे. जरी असंच जर कंटिन्यू राहिलं तर ठीकठाक छोटंसं कॅपडाऊन मोमेंट येऊ शकतं, त्यानंतर सायनोसॉइडल मोमेंट येऊ शकते मार्केटमध्ये. ओके, म्हणजे मार्केट कन्सोलिडेट करू शकतं. ओके, अजून काही इंडिया वीक्स वाढलेलं नाही. जर इंडिया वीक जर 12च्या प्लस गेला, 14-15 गेला तर डाऊन येऊन एकदम स्ट्रॉंग मुवमेंट CE साईडला आपल्याला परत एकदा बघायला भेटू शकते. पण जेवढी मुवमेंट आहे ती डाऊनच आहे. सो असा माझा व्ह्यू आहे. डाऊ जोन्स बघितलं, डाऊ जोन्ससुद्धा डाऊन ट्रेड करत आहे. S&P 500 निगेटिव्ह ट्रेड करत आहे. नॅसडॅक सुद्धा निगेटिव्ह ट्रेड करत आहे. थोडं खाली आले, युरोपियन मार्केटमध्ये घुसले तर युरोपियन मार्केटमध्ये FTSE ते सुद्धा निगेटिव्ह ट्रेड करत आहे. नॅकॅकसुद्धा निगेटिव्ह ट्रेड करत आहे आणि डॅक्ससुद्धा निगेटिव्ह ट्रेड करत आहे. ओके, आणि निकाई बघितलं, निकाईसुद्धा कन्सोलिडेट करत आहे. ओके, ते सुद्धा निगेटिव्हमध्ये जाऊ शकतं. ओके, स्ट्रेट टाईम ते सुद्धा निगेटिव्ह आहे. हँगसेन, तायवॉन यांचा एवढा इम्पॅक्ट आपल्या होत नाही. कॉस्टलीवरचा पण एवढा इम्पॅक्ट नाही, बाकींचा एवढा इम्पॅक्ट होत नाही. पण जास्त इम्पॅक्ट होतो आपला ग्लोबलमध्ये US आणि एशियनमध्ये निकाईचा. ओके, आणि सर्वात जास्त गिफ्ट निफ्टी खूप जास्त भारी इंडिकेट करते आपल्याला आणि ते आता सध्या निगेटिव्ह ट्रेड करता, हे ध्यानात ठेवा. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू सो मच.